आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरामध्ये मुक्कामी दाखल होत आहेत। लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका आणि प्रशासनानं व्यापक तयारी केलेली दिसून येते। वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी महापालिकेच्या 101 शाळांसह विविध ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 195 ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। 40 वैद्यकीय कक्ष, हिरकणी कक्ष, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, 400 वैद्यकीय किट्स, तसंच शुद्ध पाण्याचे टँकर सुद्धा सज्ज करण्यात आलेले आहेत। शहरातलं आणखीन एक या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे 10 जुलैला रात्री 9 वाजता होणारं सामूहिक पसायदान। यामध्ये नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून सुद्धा कुठल्याही कानाकोपऱ्यातून सहभागी होता येणार आहे। दरम्यान पालखी सोहळ्यानिमित्त शहरातले आणखीन प्रमुख काही मार्ग जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं वाहतुकीसाठी बंद असणार आहे आणि काही वेळाने ते सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा महापालिका आणि प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। भक्ती, सेवा आणि शिस्तीचा हा अद्वितीय संगम असलेल्या या वारी सोहळ्यामध्ये पुणे नगरी जी आहे ती पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून निघणार आहे। पाहुयात या वारीतले आणि पालखीचे सुद्धा काही खास क्षण। अजिबात नाही, पाऊस नाही, काय नाही। त्या पेरण्या लोकांच्या कुणाच्या झाल्यात, कुणाच्या नाही असं आलं। काय मागण्या माऊलीकडे काय शेतकरी समाधान, आमच्या पांडुरंगाला हेच मागण्यासाठी
चाललंय. पाऊस तर चांगला पडला मला लातूर काही भाग पडला काय पडला तुमची किती वारी आहे ते पहिली फर्स्ट वारी आहे. काय म्हणणार माऊली हो आहे ठीक आहे मग समाधान आहे. पाणी नाही पाऊस नाही आमच्या पर्यंत जायचं चालत कर्नाटक मध्ये पंढरपूर जायचं. पंढरपूर पण चालणं होईल हा होतोय होतोय शक्ती शक्ती देते पण पांडुरंग. हा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं अखेर पुण्यात आगमन झालेलं आहे आणि आपण इथे बघू शकताय अनेक वारकरी हजारोंच्या संख्येने भजन कीर्तन म्हणत वारीची वाट त्यांनी धरलेली आहे. आता 2 दिवस इथून पुढे 2 दिवस हा पुण्यामध्ये या पालखींचा मुक्काम असणार आहे. पुण्यामध्ये 101 महानगरपालिकांच्या शाळा ज्या आहेत त्या या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. इथे पोलीस बंदोबस्त सुद्धा तगडा आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये वारकऱ्यांनी आता पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकतोय दोन्ही पालख्या संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. सोबतच इथे अनेक जे आहेत वारकरी आपल्याला दिसत आहेत. टाळ मृदुंग हातात घेऊन वारकरी भक्तिमय मार्गाने पुढचा प्रवास करतायत. साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये या ज्या दोन्ही पालख्या आहेत या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर तिथे दाखल होणार आहेत आणि हळूहळू वारकरी सुद्धा येतात. काही वारकरी विश्रांती करतायत. हा जो जंगली महाराज रस्ता आहे पुढे तिथनं संचेती हॉस्पिटल जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रोड हा पूर्णपणे वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे. आपल्या सोबत बरेच इथे वारकरी आहेत. जय हरी विठ्ठल 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 म्हणत अगदी स्वतःच ते मनोबल वाढवत पुढे. नमस्कार, काय म्हणता जय हरी विठ्ठल? काय कसं वाटतं या वर्षीची वारी? हे व्यवस्थित आहे वारी काय छान आहे व्यवस्थित. शक्य वाटत होती का? कारण पाऊस किती होता? पाऊस होता काय आम्हाला काही वाटले नाही. व्यवस्थित पुढे करून आम्ही देव मध्ये येण्यासाठी सहकार्य झालो. आम्ही किती वर्षांपासून वारी करता आजोबा? किती वर्षापासून वारी करताय? 26 ವರ್ಷ 6 ವರ್ಷ 6 वर्ष. 6 ವರ್ಷ. बापरे. आणि काय पाय वगैरे दुखलेत की काय की आता वारी येतं थांबणार? वारीचं करावंच असं वाटतंय आम्हाला. करावं वाटतंय. होय लई छान वारी बघितली की आम्हाला आनंद वाटतोय. आनंद. तुमची किती वर्षापासून आहे वारी? आमची ही 4थं वर्ष. 4थं वर्ष वारी करतोय. यावेळी पूर आला, खूप पाऊस आला, तुम्हाला वाटत होतं की वारी काही होईल? वाटत नाही. वारी व्हावी अशी हीच आमची इच्छा. आमचं 26 वर्ष झालं. 26 वर्ष झाली वारी करून. वारी करावी वारीच व्हावी ही आमची इच्छा. शेतकऱ्यांसाठी यावेळी पांडुरंगाकडे काय मागणार? काय पाऊस पाणी सगळं जनतेला सुखी ठेवणं हेच त्यानं करावं हे आम्हाला वाटतंय. तर तुम्ही उत्साह बघू शकताय वारकऱ्यांचा. जस्ट हे पुण्यामध्ये आता पालखी दाखल होतानाची ही दृश्य आहेत सगळी आणि इथे बऱ्याच महिला सुद्धा आहेत, वारकरी महिला. त्यांच्यासोबत पण आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या इथे वारीतून अश्व दाखल झालेले आहेत. माऊली, काय म्हणता, वारी कशी वाटते आता? काय कशी सुरू आहे तुमची वारी? छान आहे. उशीर काय होत नाही, चलत आहे. पावसा पाण्याचा आलात तुम्ही, तुम्हाला भीती नाही वाटली? किती पूर आला होता? भीती वाटली मा, भीती कसं वाटलं नाही. पावसा पाण्या म्हणजे आमचं पांडुरंगाकडे काय मागणार यावर्षी? आम्हाला आशीर्वाद मागणार आहोत. आशीर्वाद मागणार. हा. आणि पूर परिस्थिती आहे भरपूर जागी महाराष्ट्रामध्ये, तर त्यासाठी पांडुरंगाला काय साखर वगैरे घालणार की नाही? घालत्या माय, घडलं तेवढं घालत्या. पांडुरंग पायतर निघाल्या भरपूर होऊ दे म्हणून आमच्या देशाला चांगलं. वारीमध्ये थकल्या नाही ना? थकलं नाही, नाही थकले. आनंद वाटते आम्हाला. आता पुण्यात 2 दिवस मुक्काम आहे तुमचा. हा, राहू द्या, आनंद झालं. माऊलीनं आम्हाला सुख ठेवलं. पुरी एवढंच मागणे आमचं. जेवढं आहे तेवढंच समाधान. हा, तेवढं समाधान. सुखी आहे बघा पुरी, एवढंच आनंद. जेवढं आहे तेवढ्यातच समाधान मानून वारकरी आपल्या पांडुरंगाकडे
पांडुरंगाकडे प्रार्थना करण्यासाठी पुढे पंढरपूरची वारी म्हणून पुढे निघालेले आहेत. आणि इथे तुम्ही वारीचं हे विहंगमय दृश्य बघू शकताय. इथे अनेक जे आहेत वारकरी, त्यांच्या 20-22 वर्ष झालेली आहेत वारी होऊन, आणि तरी सुद्धा न थकता इथे एक छोटासा आपल्याला मुलगा मिळालेला आहे. काय म्हणतोस तू, कुठनं आलायस? एनकीहून. एनकी किती वर्षाचा आहेस? 16 वर्षाचा आहेस. वारी पहिल्यांदा करतोय की कसं? पहिल्यांदा. कसं वाटतंय वारी पहिल्यांदा? छान वाटते. कोणासोबत आलायस तू? आजी आजोबासोबत. आजी आजोबांसोबत वारी करायला आला खरे? हा. पांडुरंगाकडे काय मागणार मग? सुखी समाधान ठेवा. शाळेत जातो की नाही? जातोय. अभ्यास करतो की नाही? करतो. माझा पांडुरंगाकडे अभ्यासासाठी ताकद दे असं मागणार नाही का? मागतोय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी आज आपल्याकडे पुण्यात दाखल होते. त्या निमित्ताने लाखो वारकरी आपल्याकडे इथे आलेले आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल हे सगळे वारकरी आपल्या पुणे शहरात दाखल झालेत. यांची सोय करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडनं आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, मेडिकल सेंटर्स, टॉयलेट्स पण आपण लावलेत. परंतु वारकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे माझी अशी सगळे पुणेकरांना विनंती आहे, किमान महिला वारकऱ्यांसाठी तरी आपण आपले घरातले, दुकानातले, सोसायटीतले शौचालय खुले करून द्यावेत. पुणे महानगरपालिकेकडून आपण 2000 टॉयलेट्स लावलेत, परंतु वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. मी विनंती करते, सेवा हीच वारी आहे, त्यामुळे आपण कृपया आपापले टॉयलेट्स जे आहेत ते महिला वारकऱ्यांसाठी खुले करून द्यावेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी अखेर पुण्यामध्ये पोहोचत आहे. काही क्षणामध्ये आता दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि आपण सध्या संगमवारी भागामध्ये आहोत. या ठिकाणी दोन्ही पालखींचा संगम होत आहे. आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येमध्ये वारकरी सध्या पुण्यातील संगमवारी भागामधून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि लाखोच्या संख्येने वारकरी प्रत्येक वर्षी येत असतात. मात्र याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडला होता. पाऊस पडल्यामुळे वारकऱ्यांची संख्या कमी होईल असं देखील म्हटलं जातं, परंतु वारकरी त्याच उत्साहाने मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वारकरी यावर्षी येताना आपल्याला दिसून येत आहे. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमध्ये कशी गर्दी होत आहे. या ठिकाणी सर्व वारकरी मार्केट होताना दिसत आहेत आणि आज पालखीचा पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि पुण्यातून पालखी उद्याचा दिवस पण पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे आणि कासवडला पालखी जाणार आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालखीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह आपल्याला दिसून येत आहे. आपण काही वारकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून देखील घेणार आहोत. तर कुठून आलं मामा? नारळावरूनच. तालुका खेळा, जिल्हा सांगली. किती वारे येणार? हे वारे 4थी येणार आणि जास्तीत वारी 13. तुमची दिंडी आले काय? दिंडी आमची आली. काय सांगाल, कुठून आलो तुम्ही? आम्ही सांगली जिल्ह्यातून. बरं. किती तालुका. अभूतपूर्व श्री तुकाराम महाराज सेवा समिती संस्था. आमचं हे 4थं वर्ष आहे. अगदी आनंदात. 4 वर्ष वारी तुम्ही 3 वर्ष केली, परंतु या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे काय अडथळे? भरपूर अडथळे होते, पण अगदी जो निष्ठावंत वारकरी असतो तो वारी चुकू नये हरी, वारी तो चुकू देत नाही. अगदी सुरुवातीपासून तुकोबारायांचं प्रस्थान, माऊलींचं प्रस्थान अगदी छान पैकी आज अगदी आनंदात होते. आणि सकाळी पहाटे बरोबर 4 वाजता असणारा हा पूल चालू झाला आळंदीचा. त्याच्या आधी संपूर्ण वातावरण बंद होतं. काय मागणार माऊलीकडे? काय नाही मागणं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात असा सुख सोहळा नाही. तो आनंद आपणाला या पृथ्वी तलावरती आणि आळंदी पासून भूवैकुंठ, साक्षात वैकुंठ असणाऱ्या पंढरपूरपर्यंत हा सोहळा चालतो.
एवढा मोठा आनंद दुसरी कुठेही मिळत नाही. म्हणून वैकुंठी तो ऐशे नाही आणि स्वर्गात सुद्धा नाही असा सुख सोहळा या आपल्या भूतलावरती आहे. त्याचा फक्त मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा असा सोहळा पाहून मी याच्यापासून वेगळा राहणार नाही. एवढं मोठं भाग्य आपल्या या माऊलींच्या कृपाशीर्वादानं सर्वांना लहान थोर स्त्री पुरुषांना एवढे आनंदात कोणी एवढ्या वारीमध्ये उपाशी राहत नाही. लुळा पांगा असला तरी तोही या असणाऱ्या वारीमध्ये चालतो. एवढं सामर्थ्य असणाऱ्या माऊलींचा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचं पुण्यामध्ये आता आगमन झालेलं आहे. हजारोच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे जाण्यासाठी आता आगेकूच करतायत. पुण्यामध्ये मात्र 2 दिवस या दोन्ही पालखींचं मुक्काम असणार आहे. पुण्यामध्ये संपूर्ण वारकऱ्यांची इथे महापालिका प्रशासनाकडून सोय करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. आता हळूहळू वारकरी सुद्धा इथे पुण्यामध्ये विसावतायत आणि विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहेत. सध्या पुण्यामध्ये काही वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. त्यांना सुद्धा पुणेकरांनी प्रतिसाद द्यावा, सहकार्य करावं असं पोलीस प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. इथून पुढे पालखी प्रस्थान कशी करेल, किती वाजता करेल, किती तारखेला करेल या संबंधीची प्रत्येक अपडेट नवराष्ट्र तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तेव्हा नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.